राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात आमदार असताना विकासाची गंगोत्री आणण्यात यश आले होते. सिंचनापासून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. सत्तेत असलो नसलो तरी विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला नाही. दुर्दैवाने मागील 5 वर्षात मतदारसंघात काडीचेही काम झाले नाही. विकास कामांना खीळ बसली. मी आमदार असताना केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्याचे काम करीत विद्यमान लोकप्रतिनिधी केवळ नारळ फोडत बसले. भावनिक मुद्द्यांवर त्यांना एकदा यश आले, मात्र आता जनतेच्या भावना बदलल्या असून यावेळी मतदारसंघात परिवर्तन अटळ आहेत. महायुती सरकारच्या कामगिरीवर जनता खुश असून त्याचे प्रत्यंतर निकालात दिसेल, असे प्रतिपादन राहुरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर होताच माजी मंत्री कर्डिले यांनी मतदारसंघात प्रचाराला वेग दिला आहे. त्यांनी राहुरी तालुक्यातील डिग्रस, मुळानगर, वरवंडी, बाभुळगाव, धामोरी बुद्रुक, धामोरी खुर्द, खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, वांबोरी स्टेशन, सडे, वाघाचा आखाडा, राहुली स्टेशन, गावठाण, तांदुळवाडी, कोंढवल, शिलेगाव, करपेवाडी, केदळ बुद्रुक, केंद्र खुर्द, चंडकापूर, पिंपरी वळण, मानोरी, आडगाव या गावांना भेट देत मतदारसंघाशी संवाद साधला. प्रत्येक गावात मतदारांनी प्रचंड उत्साहात ढोल ताशाच्या गजरात कर्डिले यांचे स्वागत केले. मतदारांशी संवाद साधताना कर्डिले यांनी मतदारसंघाची झालेली दुर्दशा बदलण्याची ग्वाही देत यंदा परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी कर्डिले म्हणाले, संपूर्ण देशाचा विकास केल्यामुळे नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. केंद्र आणि राज्यात एका विचाराचे सरकार असल्याने सर्वसामान्यांना लाभ होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, कृषी सन्मान योजना, लाडकी बहीण योजना, विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण, दुधाला प्रति लिटर 7 रुपये अनुदान असे अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याने जनतेच्या मनात महायुतीबद्दल आपुलकीची भावना आहे. प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद परिवर्तनाची नांदी ठरत आहे. या प्रचार दौऱ्यावेळी सुरेश बानकर, शरद पेरणे, लीलाबाई तनपुरे, विश्वास तनपुरे, लक्ष्मण तनपुरे, तानाजी धुमाळ, विनीत धुमाळ, उत्तम म्हसे, कडूआप्पा म्हसे, रवींद्र म्हसे, कुंडलिक खिलारी, सुभाष गायकवाड, गोरक्षनाथ तारडे, नाना मानगुडे, विजया मानगुडे, सुरेश गायकवाड, लक्ष्मण आढाव, अनिल आढाव, जालिंदर आढाव, गोविंद आढाव, सुभाष आढाव, राजेंद्र आढाव उपस्थित होते. थांबलेला पाहायला मिळतोय आणि आज आपण पाहतो का जे काय 1924 पर्यंत जे काय विकास झाला नाही त्याची उणीव भरून काढण्याचं काम आपल्याला आता उद्याच्या 24च्या निवडणुकीमध्ये करायचंय. आणि आता राज्यामध्ये तर आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, काही जरी झाले तर महायुतीचं सरकार सत्तेवर येण्याचं काम 100% होणार आहे. त्याचं कारण असं आहे का 2.5 वर्षापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, आपले पालकमंत्री विखे पाटील असतील, यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो का 2.5 वर्षापूर्वी सरकार आलं, सत्ता आली. आणि सत्ता आल्यानंतर मला असं वाटतं 50 वर्षाच्या राजकारणामध्ये एवढा मोठा निर्णय आपण कधी पाहायला मिळण्याचं काम झालं नाही. परंतु आपल्या महिलांचा निर्णय असू द्या, शेतकऱ्याचा निर्णय असू द्या, लाईट बिलाचा निर्णय असू द्या, दुधाचा अनुदान असू द्या, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपण पाहिले का 2 वर्षाच्या काळामध्ये घेण्याचं काम झालं. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या दिवशी झाले त्या दिवसापासून आपण देशाचा विकास जर पाहिला तर मोठ्या गतीने मोठं चालण्याचं काम होतंय. करोनाचं संकट आलं होतं. करोनाच्या संकट काळामध्ये सगळे आपण पाहतो का लोक भयभीत झाले होते. प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचतो का नाही याची भीती प्रत्येकाला निर्माण झाली होती. त्या काळामध्ये आपण पाहतो का आपल्याला संकटाच्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली गरीब माणसाला उद्योग कुठल्या प्रकारचा आपल्याला उद्योग नाही, मग आता हाताला काम मिळत नाही, मग आता उपाशी राहायचं का, याचा विचार करून मोफत धान्य सुरू करण्याचं काम केलं. 1 वर्षाचं मोफत धान्य जर पाहिलं तर आता 5 वर्ष संपून गेली. सातत्याने ती धान्य चालू ठेवण्याचं काम मला वाटतं 100% करण्याचं काम केलं. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा निर्णय जर कोणता केला असेल तर आपण पाहिलं का लसीकरणाचा निर्णय एक आपल्याला पाहतो का महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आणि जर कदाचित आपल्याला मोफत लसीकरणाचा निर्णय जर झाला नसता तर आपण ह्या जगामध्ये दिसलो नसतो. केवळ मोदीच्या कृपेने, मोदीच्या आशीर्वादाने आपल्याला तुम्हाला सांगते का आपल्याला जग पाहायला मिळण्याची आता संधी मिळण्याचं काम झालं. एखादं काम कमी जास्त होत असेल, परंतु जो माणूस आपण प्रत्येकजण स्वतःच्या जीवावर प्रेम करण्याचं काम करतो. एखाद्या कुटुंबामध्ये जर कदाचित करोना जर झाला तर कुटुंबातले माणसं सुद्धा त्यांना जायला भेटायला किंवा एखाद्या वेळेस कदाचित आपल्यामधून जर कदाचित मृत्युमुखी जर पडला तर त्याच्या विधीला सुद्धा जायचं धाडस करण्याचं काम कोणी करत नव्हतं. त्या काळामध्ये साथ देण्याचं काम
देशाच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली आज आपण करण्याचं काम अनेक जणांनी करण्याचं काम केलं. कालच मी आपण राहुरीचे मी आपण सभेमध्ये मी सांगितलं आता लसीकरणाचा मोफत दिला. आपल्या लोकप्रतिनिधी आपण पाहतो का जे रेमडेसिवीरचे इंजेक्शन आणले म्हणजे तुम्हाला सांगतो का सरकारकडूनच मिळवले, परंतु त्याच इंजेक्शन आपल्याला माहिती आहे का आपण काही एजंट नेमले आणि त्या एजंटला ते आपण इंजेक्शन वाटप केली आणि तुम्हाला सांगतो का 50-50 हजार रुपयाला एक इंजेक्शन विक्री करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. एका बाजूने आपण पाहतो का सर्वसामान्य माणसापासून तर उद्योगपर्यंत व्यापाऱ्यापर्यंत लोकांनी करोनाच्या संकटामध्ये ज्याला जे मदत करता येईल ती मदत करण्याचं काम केलं. कोणी अन्नधान्याची मदत केली, कोणी कपड्याची मदत केली, कोणी जर कदाचित आजारी पडलं तर गोळी मेडिसिनसाठी मदत केली, कोणी आपल्याला हॉस्पिटलचं बिलं भरण्याचं काम केलं. परंतु आपल्या लोकप्रतिनिधी मात्र त्या इंजेक्शनचा वापर आपण 50-50 हजार रुपये आपल्या जे नगरसेवक असतील त्यांना ते दिलेत आणि त्यांना ती विक्री करून तुम्हाला सांगतो का आपण पैसा मिळवण्याचं काम केलं. म्हणजे एखाद्याचा माणसाचा जर मला असं वाटतं जसं आपण म्हणतो टाळवर चालवणी तसं खाण्याचं काम मला असं वाटतं प्रत्यक्षात घडण्याचं काम आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतंय. अशा अनेक गोष्टी घडलेल्या पाहायला मिळतात. परंतु आता आपल्याला माहिती आहे का आता ही गोष्ट आपल्याला काही बोलून काही चालणार नाही. आपल्याला उद्याच्या आपण 20 तारखेच्या निवडणुकीच्या दिवशी मतातूनच आपल्याला दाखवून देण्याचं काम 100% करण्याचं आपल्याला काम करावं लागेल आणि ते काम तुम्ही करताल अशी खात्री या निमित्ताने निश्चितपणे वाटते. कारण आज आपण पाहतो हे स्टेजवर आता सगळी मंडळी एकत्र